नमस्कार. न्यू इंडिया करिअर फोरममध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. 2018 आणि 19 या दोन्ही वर्षातील इकॉनॉमिक्सच्या घटकावरचे प्रश्न जे आपण कंबाईन पूर्वपरीक्षेला विचारले जातात ते सर्व प्रश्न आपण विश्लेषणासह पाहिलेले आहेत. मागील 2 लेक्चर्सच्या लिंक मी खाली दिलेल्या आहेत डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. त्या जर तुम्ही पाहिल्या नसाल तर ते लेक्चर सुरुवातीला बघून घ्या. आज आपण 2017 या पेपरमधील जे इकॉनॉमिक्सचे प्रश्न आहेत ते आपण सुरुवातीला अभ्यासणार आहोत. पहिला प्रश्न काय बघा, खालीलपैकी कोणते वित्तीय धोरणाचे साधन नाही असं म्हटले. ओके, त्यामुळे आपल्याला नाही काय विचारले तर वित्तीय धोरणाचं कोणतं साधन नाही. फिस्कल पॉलिसी राबवण्याचं काम करायचं आहे गव्हर्नमेंटचं आहे. लक्षात घ्या, गव्हर्नमेंटचं काम आहे. त्याच्यासाठी कर आकारणी आहे, सार्वजनिक कर्ज आहे, सार्वजनिक खर्च आहे, ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये येतात. मात्र खुल्या बाजारातील खरेदी विक्री जे आहे हे फिस्कल पॉलिसीचं साधन नाही, ते मॉनिटरी पॉलिसीचं साधन आहे. हे आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे. ओके, मॉनिटरी पॉलिसीच्या माध्यमातून बाजारातली जी लिक्विडिटी आहे ती कमी जास्त करण्याचं काम RBI मार्फत केलं जातं. त्याच्यासाठी कर्ज रोखे जे आहेत, गव्हर्नमेंट सिक्युरिटी जे आहेत ते कुठेतरी खरेदी आणि विक्री यांचा जो व्यवहार आहे तो होतो. फक्त आपल्याला एक लक्षात ठेवायला पाहिजे की RBI ही खरेदी विक्री करत असते. RBIचं मुख्य काम आहे की केंद्र सरकारला सेवा देणं, बरोबर आहे. मग केंद्र सरकारला जेव्हा कर्ज उभारणी करायची असते तेव्हा कर्ज रोख्यांच्या माध्यमातून ही जी आहे कर्ज उभारणी जी आहे ती केली जाते. आणि ओपन मार्केट ऑपरेशनचं मुख्य काम हेच आहे, कर्ज उभारणी करणे. परंतु आता त्याचा वापर जो आहे तो आता लिक्विडिटी कमी जास्त करण्यासाठी जी पैशाची आहे ती होऊ लागला आहे. म्हणजे मॉनिटरी पॉलिसीचं एक मुख्य टूल तो बनलेला आहे, जे जेणेकरून तेजीच्या काळात कर्ज रोख्यांची विक्रीकडून व्यापारी बँक असतील किंवा इतर जे इन्स्टिट्यूशन्स असतील यांच्या माध्यमातला जो पैसा आहे तो बाजारातला कमी करणे आणि मंदीच्या काळामध्ये ते जे ओपन मार्केट ऑपरेशन्सच्या माध्यमातून कर्ज रोखे जे आहे ते खरेदी केले जातात, जेणेकरून बाजारामध्ये पैसा ओतला जातो. तुम्हाला माहिती आहे पतपैशाचं याचं जे धोरण आहे, पतविस्तार आणि पतसंकोचाचं धोरण, ते आपण मागच्या लेक्चरमध्येही आपण बोललेलो आहोत. तर पतसंकोच करणे आणि पतविस्तार करणे यासाठी खुल्या बाजारात कर्ज रोख्यांची खरेदी विक्री करून RBI जी आहे ती मॉनिटरी पॉलिसी राबवत असते. त्यामुळे खुल्या बाजारातील खरेदी विक्री हे साधन हे मॉनिटरी पॉलिसीचं आहे, ते फिस्कल पॉलिसीचं नाही. ओके, पुढचा प्रश्न बघा, कोणत्या वित्त आयोगाने केंद्र GSTसाठी 5% दर व 7% राज्य GSTसाठी असावा अशी शिफारस केलेली होती? 13व्या वित्त आयोगाने केलेली होती. तुम्हाला माहिती आहे की 13वा वित्त आयोग हा विजय केडकर यांच्या अध्यक्षतेखालील होता. 2007ला त्याची स्थापना झालेली होती आणि 2009ला 13वा वित्त आयोगाने आपला अहवाल दिलेला होता. आणि विभाजन योग्य निव्वळ कर उत्पन्न जे असतील केंद्र सरकारचे, लक्षात घ्या मी शब्द वापरतोय विभाजन योग्य, म्हणजे जे काही डायव्हर्ट म्हणजे दोन स्टेटमध्ये म्हणजे स्टेट आणि केंद्र सरकार किंवा केंद्रशासित प्रदेश यांच्यामध्ये विभागणी होण्यासारखे जे कर असतील त्यापैकीचं निव्वळ कर उत्पन्नापैकी 32% जे उत्पन्न आहे ते केंद्र शासित प्रदेश आणि राज्य यांच्यामध्ये वाटून दिलं गेलं पाहिजे अशी शिफारस त्यांनी केलेली होती. त्यानुसार जर आपण पाहिलं तर UP, बिहार, आंध्र प्रदेश आणि महाराष्ट्र असा अनुक्रमे सर्वाधिक करांचा जो उत्पन्न म्हणजे हे आहे वाटा जो आहे यांना मिळालेला होता. UP, बिहार, आंध्र प्रदेश आणि महाराष्ट्र. त्याचे निकष काही होते हे थोडं लक्षात ठेवायला पाहिजे. लोकसंख्या, क्षेत्रफळ आणि राजकोषीय अंतर आणि राजकोषीय शिस्त हे त्याचे निकष होते. हा एक भाग आपल्याला लक्षात ठेवायला पाहिजे. 13वा वित्त आयोग विजय केडकर. ओके, पुढचा प्रश्न बघूया. रिकाम्या जगात 1990-91 मध्ये भारतातून निर्यात होणाऱ्या प्रमुख वस्तू कोणत्या? ओके, कोणत्या वस्तू होत्या? रत्ने आणि अलंकार. ठीक आहे. आणि बाकी सर्वाधिक आयात होणाऱ्या वस्तू कोणत्या, सर्वाधिक निर्यात होणाऱ्या कोणत्या, या मागच्या लेक्चरमध्ये सुद्धा मी सांगितलेलं आहे. आणि आपला सर्वाधिक FDI कुठल्या देशाकडून येतो हे सुद्धा आपण असं बोललेलो आहोत याच्यावर सविस्तररित्या. पुढचा प्रश्न काय बघा, पुढीलपैकी वित्तीय अंदाजपत्रक 2013-14 हे कोणते निरीक्षणे बरोबर नाहीत? तर याच्यामधला फक्त ए बघा, फक्त ए बरोबर नाही, कारण 2013-14 मध्ये योजना अंतर्गत खर्चामध्ये अंदाजित पातळीपेक्षा बरीच जास्त कपात झाली होती. हे चुकीचं विधान आहे. बाकी दोन्ही विधाने जे आहेत ते बरोबर आहेत. मागच्या या 2017च्या पेपरमध्ये 2013-14च्या अर्थसंकल्पावर जवळजवळ 2 प्रश्न त्यांनी विचारलेले होते. ओके, त्यामुळे अर्थसंकल्प हा सुद्धा महत्त्वाचा आहे. हा तसा जुना अर्थसंकल्प आहे, त्याच्यामुळे आपण आता याच्यावर चर्चा करणार नाही. भारतामध्ये तुटीच्या भरण्यामध्ये पुढील गोष्टी येतात. केंद्र सरकारने भारतीय रिझर्व्ह बँकेतून कर्ज घेणे, सरकारने बाजारात आणलेल्या सरकारी हुंडीच्या प्रमाणात भारतीय रिझर्व्ह बँकेने आपली साठलेली रोखीची शिल्लक जी आहे ती कमी करणे आणि चलन निर्मिती करणे. भारतामध्ये तुटीच्या भरण्यामध्ये कोणत्या गोष्टी येतात असा त्यांनी प्रश्न विचारला आहे आणि त्याच्यामध्ये सर्व A, B आणि C हे त्याचे सगळे जे उत्तर आहेत ते बरोबर आहेत. भारतामध्ये जे तुटीचा अर्थभरणा केला जातो त्याचा एक संकुचित अर्थ लावला जातो, लक्षात घ्या. कारण त्याच्यामध्ये बाजार कर्ज म्हणजे जे मार्केट जे हे आहे कर्ज जे आहे ते त्याच्यामध्ये समावेश होत नाही. बाजार कर्जाचा समावेश त्याच्यामध्ये होत नाही, डेप्टचा. ओके, तर
सुरुवातीला आपल्याला हे लक्षात ठेवायला पाहिजे की तुटीचा जो भरणा आहे, अर्थभरणा, त्याचा उद्देश काय आहे यावर सुद्धा आयोगाने प्रश्न विचारलेला आहे. नियोजनासाठी भांडवल उपलब्ध करून देणे, आर्थिक विकासासाठी वित्तपुरवठा करणे किंवा विकास योजना राबवणे त्या माध्यमातून, हे सगळे जे उद्देश आहेत ते तुटीच्या भरण्याचे आहेत. ओके, हा एक भाग आपल्याला लक्षात ठेवायला पाहिजे. ओके, बाकी राजकोषीय तूट म्हणजे काय, ह्या सगळ्या गोष्टी आपण वारंवार डिस्कस केलेल्याच आहेत. वित्तीय वर्ष 2013-14च्या अंदाजपत्रकामध्ये पुढील बाबी होते. तर त्याच्यामध्ये बघा की 3 गोष्टी दिलेल्या आहेत, 4 गोष्टी दिलेल्या आहेत. तेव्हा अस्तित्वात असलेली करपात्र मर्यादा जी आहे ती वाढवली, परंतु वैयक्तिक कराचे दर हे तेच ठेवले होते. तेव्हा अस्तित्वात असलेली करपात्र उत्पन्न मर्यादा जी आहे ती वाढवली व वैयक्तिक आयकराचे जे दर आहेत ते कमी केलेले होते. इतर बाबी दिलेल्या आहेत. योग्य उत्तर काय आहे? ऑप्शन क्रमांक 3. बघा, तेव्हा अस्तित्वात असलेली करपात्र उत्पन्न मर्यादा ही बदलली नाही, तसेच वैयक्तिक आयकर दरसुद्धा बदलले नाही. त्यामुळे हा एक भाग सांगू इच्छितो की दरवर्षी जो काही अंदाजपत्रक येतं त्या अंदाजपत्रकामध्ये कराचे जे उत्पन्नाचे जे आकडे आहेत ते थोडे कमी जास्त होतात किंवा तेच राहतात. त्याच्याकडे आपल्याला बारकाईने लक्ष ठेवणं गरजेचं आहे. ओके, वर्तमान दैनिक दर्जा निकष CDS. ओके, CDS नुसार 2009-10 मध्ये बेकारीचा दर 6.6% होता. ओके, मला एक सांगावंसं वाटतं की हे जे स्टेटमेंट आहेत ना ते आयोगाचे अतिशय महत्त्वाचे आहे. कारण आयोग या गोष्टींवर जेव्हा प्रश्न विचारतो, लक्षात घ्या, जेव्हा प्रश्न विचारतो तेव्हा असे स्टेटमेंट आयोग नेहमी देत असतो. त्यामुळे अशा स्टेटमेंट आपल्याला नोट डाऊन करून घ्यायला पाहिजेत. ओके, आयोग स्वतः सांगत आहे की वर्तमान दैनिक दर्जा निकष CDS नुसार 2009-10 मध्ये बेकारीचा दर जो आहे तो 6.6% होता. CDS संकल्पनेशी संबंधित खालीलपैकी कोणते वाक्य बरोबर आहे? कोणते वाक्य बरोबर आहे? योग्य उत्तर काय आहे? ऑप्शन क्रमांक 2, फक्त डी. कारण अशी व्यक्ती जी 1 तास काम करते आणि ते 4 तासापेक्षा कमी असते ते अर्धा दिवस काम केले म्हणून मानले जाते. लक्षात घ्या, ते अर्धा दिवस काम केले म्हणून मानले जाते. आता हे CDS काय आहे तर लक्षात घ्या, NSSO हे जे आहे ते UPPS, CWS आणि CDS या पद्धतींचा वापर करून रोजगारीत व्यक्ती किती आहेत यांचं प्रमाण जे आहे ते मोजते आणि आकडेवारी प्रदर्शित करते. तर UPPS मध्ये काय होतं मी थोडक्यात तुम्हाला सांगतोय की 365 दिवसामध्ये जर कोणत्याही आर्थिक, लक्षात घ्या, ही जी आर्थिक कृती असते ती प्रमुख असते. कोणत्याही प्रमुख आर्थिक कृतीमध्ये एखादी व्यक्ती गुंतली असेल तर ती रोजगारीत आहे असं मानलं जातं. ओके, त्याच्यामध्ये 2 कंडिशन्स आहेत. सुरुवातीला 365 दिवसामध्ये कोणत्याही आर्थिक कृती ती प्रमुख आर्थिक कृती असली पाहिजे. त्यानंतर संपूर्ण सर्वेक्षणपूर्व जे काळ आहे त्या सर्वेक्षणपूर्व काळामध्ये कोणत्याही दुय्यम आर्थिक कृतीमध्ये जर 30 दिवसामध्ये जर ती काम केलेली असेल, 30 दिवसामध्ये कोणत्याही काळामध्ये 30 दिवसाच्या काळामध्ये कधी ना कधी दुय्यम कृतीमध्ये जर भाग घेतली असेल, सहभागी झाली असेल तर ती व्यक्ती रोजगारीत आहे असं मानलं जातं. ही UPPS माध्यमातून. CWS मध्ये 7 दिवसामध्ये कोणत्याही एका दिवसात किमान 1 तास जर काम केलं असेल तर त्या माध्यमातून रोजगारीत आहे असं म्हटलं जातं. आणि CDS मध्ये संदर्भ आठवड्यामध्ये दररोज किमान 4 तास जर काम केलेली असेल व्यक्ती, ओके, 4 तास, तर ती व्यक्ती रोजगारीत आहे मानली जाते. मात्र अशी व्यक्ती जी 1 तास काम करते आणि ते 4 तासापेक्षा कमी असते ते अर्धा दिवस काम केले असंही मानलं जातं, म्हणजे रोजगारीत आहे असं आपण म्हणू शकतो. त्यामुळे फक्त डी हे त्याचं योग्य उत्तर आहे, हे लक्षात ठेवा. आता अजून एक महत्त्वाचा मुद्दा लक्षात ठेवण्यासारखा असा आहे की CDS नुसार 2009-10 मध्ये बेकारीचा दर जो आहे तो 6.6% होता आणि तो 2011-12 मध्ये 5.6% झाला. याचा अर्थ काय आहे? बेरोजगारीचा दर आहे किंवा बेकारीचा जो दर आहे तो कमी झाला. हे आपल्याला परीक्षाभिमुख लक्षात ठेवायला पाहिजे. STA मुख्य परीक्षेमध्ये यावर जास्त भर देण्यात येईल. लक्षात. पुढचा प्रश्न, कोणत्याही देशाची सन 2012-13 मधील भारताकडूनची आयात सर्वाधिक 11.1% आहे? लक्षात घ्या, कोणत्या देशाची सन 2012-13 मधील भारताकडची आयात जी आहे ती सर्वाधिक आहे? USA, चीन, जपान, UAE हे सर्व देश जे आहेत आपण या देशांकडून आयात करतो. त्याच्यापैकी सर्वात टॉप जर देश पाहिला आपण USA आहे, चीन आहे. सुरुवातीला आपण चीन म्हणूया. चीनकडून आपण बरेच वस्तू आयात करतो. त्यानंतर USA आहे, सौदी अरेबिया आहे, असे अनेक देश आहेत. ओके, परंतु हा प्रश्न रद्द झालेला होता. त्याला अनेक म्हणजे प्रॉब्लेम्स होते, म्हणजे मराठी आणि इंग्रजी भाषेमध्ये त्यांचे मिसमॅच होत होतं. त्यामुळे हा प्रश्न आयोगाने त्यावेळेस रद्द केलेला होता. ओके, पुढचा प्रश्न बघा, 9व्या पंचवार्षिक योजनेमध्ये सेवा क्षेत्राने सर्वाधिक वृद्धी दर नोंदवला, यामागचे प्रमुख कारण काय आहे? तर शासनाकडून वेतनामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ करण्यात आलेली होती. 9वी पंचवार्षिक योजना कधीची होती तुम्हाला लक्षात ठेवायला पाहिजे. 1997 ते 2002 हा 9व्या पंचवार्षिक योजनेचा कालावधी होता. त्या दरम्यान सेवा क्षेत्राने जवळजवळ 7.87% हा वृद्धी दर जो आहे, ग्रोथ रेट जो आहे तो नोंदवलेला होता. लक्षात घ्या. ओके, आणि या 9व्या पंचवार्षिक योजनेचा जो भर आहे तो कृषी आणि ग्रामीण विकासावर होता. हे सुद्धा एक ॲडिशनल लक्षात ठेवायला पाहिजे. ठीक आहे.
तुटीच्या अंदाजपत्रकाची आवश्यकता भारतामध्ये यामधून निर्माण झाली. बघा, मगाशी आपण यावर बोललेलो आहोत. कशामधून निर्माण झाली? तर सार्वजनिक क्षेत्रातील योजनांसाठी आवश्यक तेवढा निधी जमा करण्याचे शासनातील अपयश. बरोबर आहे. विकासबाह्य म्हणजे काय याचा अर्थ बघा इथे नॉन डेव्हलपमेंटल. लक्षात घ्या, नॉन डेव्हलपमेंटल जे वर्क आहेत त्याच्यामध्ये विकासबाह्य आणि अनुत्पादक म्हणजे अनप्रोडक्टिव्ह, अशा प्रकारे कुठलेही प्रोडक्टिव्ह वर्क नाही. म्हणजे असं आहे का धरणं बांधल्यामुळे त्याच्यातून पाणी साठेल, तिथून शेतीला उत्पादन होईल, म्हणजे सर्वाधिक जास्तीत जास्त शेती हे सिंचनाखाली जाईल, असं याला आपण प्रोडक्टिव्ह वर्क म्हणू शकतो. बरोबर की नाही. इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप करणे वगैरे वगैरे या सगळ्या गोष्टी प्रोडक्टिव्ह वर्क आहेत. बरोबर आहे. पण अशा गोष्टी वर्क ज्या अनप्रोडक्टिव्ह आहेत, कुठेतरी काम केलं गेलं आणि त्याच्यातून ते 2 वर्षामध्ये काम केलं गेलं आणि त्या 2 वर्षामधले सगळे रस्ते वाहून गेले. ओके, सपोजली एका रस्त्याचं बांधकाम झालं, ते रस्ते 2 वर्ष सुद्धा टिकले नाहीत आणि ते वाहून गेलेत. असे वर्क जर असेल त्याला आपण अनप्रोडक्टिव्ह वर्क म्हणू शकतो. बरोबर की नाही. तर विकासबाह्य अनुत्पादक कामांवरचा वेगाने वाढणारा जो खर्च आहे, कारण हे पॉलिटिकल अजेंडा आहे. बरोबर आहे की नाही. तर अशा अनेक कामांवरचा वेगाने वाढणारा जो खर्च आहे, यामुळे भारतामध्ये तुटीच्या अंदाजपत्रकाची आवश्यकता याची वाढत गेलेली होती. तर कुठले बरोबर आहे? तर दोन्ही बरोबर आहे, ए आणि बी. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा. 1949 ते 2012-13 या संपूर्ण कालावधीमध्ये फक्त रिकामी जागा या 2 वर्षातच भारताचा व्यापार शेष जे आहे ते धन होता, म्हणजे पॉझिटिव्ह होता. व्यवहारातून आणि व्यापारातून याच्यामध्ये काही आकडेवारी आपल्याला लक्षात ठेवायला पाहिजे. ओके, महत्त्वाची आकडेवारी. ओके, त्याच्यामध्ये ऑप्शन क्रमांक 4 हे त्याचं योग्य उत्तर आहे. 1972-73 आणि 1976-77 या काळामध्ये भारताचा जो बॅलन्स ऑफ पेमेंट आहे, व्यापार शेष आहे, बॅलन्स ऑफ पेमेंट नाही म्हणता येत, बॅलन्स ऑफ ट्रेड जो आहे तो व्यापार शेष जो आहे तो धन होता. लक्षात घ्या. ठीक आहे. आर्थिक सुधारणानंतरच्या काळामध्ये अप्रत्यक्ष कर संकलनाचे एकूण कर संकलनाशी असलेले गुणोत्तर जे आहे ते काय आहे? कमी झाले, वाढले, ऋण झाले, ओके, स्थिर राहिले. तर काय आहे? कमी झालेलं आहे. लक्षात घ्या, काय झालं? कमी झालेलं आहे. पुढचा प्रश्न काय बघा. बँकिंग क्षेत्रातील सुधारणांच्या संदर्भात एम नरसिम्हन यांच्या अध्यक्षतेखालील नेमलेल्या समितीने आपला अहवाल एप्रिल 1998 सादर केला. बँकिंग क्षेत्र मजबूत होण्याच्या संदर्भात खालीलपैकी कोणती सूचना या समितीने बँकिंग क्षेत्रातील सुधारणा 1998च्या अंतर्गत केलेली नव्हती असं म्हटलेलं आहे. ओके, तर ए, सी आणि डी या सगळ्या ज्या शिफारशी आहेत त्यांनी केलेल्या होत्या. भांडवलाचा पुरेसा पुरवठा होण्याच्या संदर्भात नवीन आणि योग्य नियम लागू करणे, त्यानंतर सन 2000पर्यंत सर्व बँकांची अकार्यक्षम मालमत्तेची म्हणजे NPAची जी आहे ती 5% खाली आणणे आणि 2002पर्यंत 3% खाली आणणे, प्राधान्य क्षेत्राकरता देण्यात येणाऱ्या पतपुरवठ्यातील व्याज अनुदान घटकात पूर्णपणे कपात करणे, व्याज अनुदान घटक जे आहेत. ओके, आणि याच्यामध्ये नेक्स्ट महत्त्वाची जी शिफारस आहे त्याच्यामध्ये बघा, शासकीय अंदाजपत्रकातून बँकांच्या भांडवलाची पुनर्स्थापना करणे म्हणजे रिकॅपिटलायझेशन करणे बँकांसाठी, जे आता शासन सध्या करत आहे. मात्र अशी शिफारस एम नरसिम्हन समितीने केलेली नव्हती. त्याच्यामध्ये अनेक इतर शिफारशीसुद्धा होत्या. त्यामध्ये भांडवल पर्याप्तता निकष त्यांनी चालू केलेला होता. ज्या बँका काम करत नसतील तर त्यांना बंद करा, विलिनीकरण करायचं नाही असंही म्हटलं होतं. लहान छोट्या बँकांची जी निर्मिती आहे ती करायला पाहिजे असे सुद्धा म्हटलेलं होतं. त्यानुसार अनेक बँका स्थापन झालेल्या आहेत, सर्वोदयसारखी जी बँक आहे वगैरे वगैरे. ओके, अशा अनेक गोष्टी झाल्या. मात्र बीची शिफारस जी आहे ती एम नरसिम्हन समितीने केलेली नव्हती. एम नरसिम्हन समिती ज्या वेळेस 2दा स्थापन करण्यात आलेली होती यांच्या अध्यक्षतेखाली, तर दोन्ही समितीच्या महत्त्वाच्या ज्या शिफारशी आहेत त्या आपल्याला लक्षात ठेवायला पाहिजे. परीक्षेमध्ये वारंवार ते विचारले जातात. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर काय आहे? फक्त बी, ऑप्शन क्रमांक 4 हे त्याचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघा. पैशाचा पुरवठा या संदर्भात खालील वाक्य विचारात घ्या. रिझर्व्ह बँक सध्या पैशाच्या पुरवठ्याविषयीचे अंदाज M1 या पैशाच्या पुरवठ्याच्या संकल्पनेच्या आधारे व्यक्त करते. ओके, त्याच्यामध्ये हे पूर्णतः चुकीचं वाक्य आहे, कारण हे 1977 पूर्वी हे यूज करत होतं, मात्र आता ती यूज करत नाही. बाकी इतर जे संकल्पना आहेत म्हणजे M1 संकल्पना रोखतेच्या संदर्भात उच्च प्रमाण स्पष्ट करते आणि M2, M3, M4 जी आता सध्या M4 रद्द करण्यात आलेली आहे, या संकल्पना रोखतेच्या संदर्भातील उतरते प्रमाण स्पष्ट करतात. तर फक्त याच्यामध्ये बी जे आहे ते जे बरोबर आहे, ए हे जे विधान आहे ते आता चुकीचं आहे. लक्षात घ्या. ठीक आहे. M3 हा पैसा व्यापक आहे हे सुद्धा लक्षात ठेवणं गरजेचं आहे आणि M1 हा संकुचित पैसा आहे. आपल्याला बऱ्याचदा ते विचारलं त्याच्यामध्ये कुठल्या गोष्टी समाविष्ट होतात या आता इन डिटेल मी सांगणार नाही, ते तुम्ही पुस्तकामध्ये सुद्धा बघू शकता. आता अशा प्रकारे जे काही क्वेश्चन्स आयोगाने विचारलेले आहेत, पहिलं काम काय आहे बघा. आपण आयोगाचे मागच्या वर्षीचे जे पेपर्स आहेत ते आपण का बघतो,
तर त्या प्रश्नांच्या माध्यमातून कुठेतरी आपल्याला असं समजून येतं की आयोग कशा पद्धतीने प्रश्न विचारतो, त्याचं स्वरूप कसं असतं, डेटा किती विचारतो, फॅक्ट्स किती विचारतात, आयोग संकल्पना किती विचारतो, आयोग जेव्हा 15 प्रश्न विचारतो त्या 15 प्रश्नांमध्ये संकल्पनात्मक प्रश्न किती असतात, फॅक्च्युअल प्रश्न किती असतात, वन लाईनर किती असतात, फोर स्टेटमेंट किती असतात, याचं ॲनालिसिस तुम्हाला स्वतः करायचं आहे घरी बसून. लक्षात घ्या, जोपर्यंत तुम्ही स्वतः पेपर बारकाईने बघत नाही, तो वारंवार बघत नाही, तोपर्यंत त्या पेपरमधला जो डेटा आहे किंवा जो त्याची जी पेपरचं जे स्वरूप आहे ते आपल्याला नीट कळत नाही. आणि जोपर्यंत पेपरचं स्वरूप नीट कळत नाही तोपर्यंत त्या 60 मिनिटांमध्ये ते 100 प्रश्न सोडवत असताना आपल्याला ॲक्युरेसी जी आहे ती वाढत नाही. लक्षात घ्या. त्यामुळे तुम्ही पेपर वारंवार बघा आणि सगळे तीनही माझे जे व्हिडिओ आहे 2019चा, 18चा आणि 17चा, हे तीनही पेपरमधले 15-15 जे प्रश्न मी एक्सप्लेन केलेले आहेत ते पूर्ण व्हिडिओ तुम्ही नक्की बघा. धन्यवाद.